पोलीस लाठ्या उगारतात, मुलं मोबाईलचे कॅमेरे सुरू करतात, पोलीस आंदोलकांना ताब्यात घेतात, ते गाडी उघडून हळूच पळून जातात. पोलीस हजाराचा अंदाज लावतात, तिथं 10,000 आंदोलक येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनांनी पोलिसांना आणि यंत्रणांना चक्रावून सोडलेलं काही घटनांमधून दिसतंय. पारंपरिक मोर्चे, दगडफेक किंवा रस्त्यावर ठाण मांडून ठिय्या पद्धतीनं आंदोलनाच्या ज्या जुन्या पद्धती होत्या त्या बाजूला सारत या नव्या पिढीनं आंदोलनाचा एक हायटेक पॅटर्न सेट केलाय. टेक्नॉलॉजीचा नेक्स्ट लेवल वापर करून, सोशल मीडियाची ताकद वापरून आणि पोलिसांचा कोणताही धाक न बाळगता हसत खेळत प्रतिकार करताना ही आंदोलनं होताना दिसत आहेत. त्यामुळे जुन्या पद्धतींनी होणाऱ्या आंदोलनांना सामोरं जाणाऱ्या पोलिसांची खरंच जेनझींच्या आंदोलनाला फेस करायची तयारी आहे का असा प्रश्न पडतोय. आंदोलनाचा ट्रेंड हा कसा बदललाय सविस्तर समजून घेऊ. नमस्कार, मी सुधीर काकडे, तुम्ही लोकमत पाहताय. गेल्या महिनाभरात घडलेल्या देशभरातल्या वेगवेगळ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनांवरून जेनझीचं हायटेक आंदोलन आणि पोलीस प्रशासनातील जुनी यंत्रणा आमने सामने येताना अनेक घटनांमधून दिसते. आता पहिली घटना, हसत खेळत आंदोलक पळ काढतायत. मुंबईतल्या पोलीस व्हॅनचा हा किस्सा आहे. मुंबईत झालेल्या एका आंदोलनादरम्यान पोलिसांनी शिवाजी पार्क जवळून आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस व्हॅनमध्ये कोंडलं. पण गाड्यांचा ताफा जेव्हा रस्त्यावरून निघाला तेव्हा एका तरुणानं हळूच जाऊन व्हॅनचा दरवाजा उघडला आणि आश्चर्य म्हणजे गाडी सुरू असतानाच ताब्यात घेतलेले सगळे आंदोलक हसत खेळत व्हॅनमधून खाली उतरून ते गायब झाले. हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आणि व्हायरल झालं. यामध्ये तरुण कोणत्याही भीतीशिवाय एखाद्या ट्रिपला आल्यासारखे हसत पळताना दिसत आहेत. काही वर्षांपूर्वी व्हॅनमध्ये बसणं, पोलिसांच्या पिंजऱ्यामध्ये बसणं म्हणजे मोठी भीती असायची अटकेची. पण जेनझीसाठी ही भीती पूर्णपणे गळून पडल्याचं दिसतंय आणि याचं कारण बऱ्याचदा त्यांना कायद्याची असलेली जाणीव हे कारण समोर आलेलं दिसतंय. दुसऱ्या एका घटनेमध्ये पोलिसांच्या अंगाशी आलेला सर्वात मोठा प्रकार म्हणजे तरुणांनी केलेलं स्टिंग ऑपरेशन किंवा एक स्टिंग व्हिडिओ. आंदोलनादरम्यान काही तरुणांना पकडून एका पोलिसानं गाडीत बसवलं आणि त्यांना सुनावलं, तुमच्या खिशात पावडर म्हणजेच अंमली पदार्थ टाकून देईल आणि गुन्हा दाखल करून तुमचं आयुष्य बर्बाद करेन अशा आशयाची धमकी दिली. पण हा जुना पॅटर्न पोलिसांच्या अंगलट आला. त्या पोलिसाला कल्पनाच नव्हती की गाडीत बसवलेल्या मुलांच्या हातात मोबाईल आहे आणि त्याचा कॅमेराही सुरू आहे. तरुणानं आपल्या मोबाईलमधून ही संपूर्ण घटना रेकॉर्ड केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि याच्या बातम्या सुद्धा झाल्या आणि अखेर पोलिसांच्या काळ्या कारभाराची पोलखोल झाल्यामुळं या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारवाई करणं भाग पडलं या पोलिसावर. इधर वापिस अगर किधर मिला नहीं 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 तो नहीं फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं बिल्कुल नहीं बिल्कुल नहीं। मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा कि जेब में। अरे नहीं नहीं हाँ, नहीं फिर गया काय जिंदगी गया. कॅमेरा ऑन होतो आणि भीती ऑफ होऊन जाते. जेव्हा जेव्हा पोलीस गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्याचा किंवा बळाचा वापर करण्याचा प्रयत्न करतायत तेव्हा लोक सैरावैरा पळताना आपल्याला याच्या आधी दिसायचे. पण कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात थोडं वेगळं चित्र पाहायला मिळतं. पोलीस लाठी हातात घेऊन पुढे आल्यानंतर काही आंदोलक पळतात, पण पोलिसांच्या तोंडासमोर काही जण मोबाईलचे कॅमेरे सुरू करून त्यांना सवाल करायला सुरुवात करतात. तुम्ही आमच्यावर लाठीचार्ज का करताय? आम्ही शांततेत आंदोलन करतोय, हे कायद्यात बसत नाही का? असा सवाल सोशल मीडियावर लाईव्ह सुरू करून या पोलिसांना विचारला जातोय. त्यामुळे पोलिसांना काही वेळेला लाठ्या खाली करायला भाग पाडलं जातं आणि ज्या पोलिसांनी मुलांना मारलं, मुलींना चुकीचे स्पर्श केले, ते सगळं कॅमेऱ्यात रेकॉर्ड होतं. दुसऱ्या एका घटनेत मुंबईत एका तरुणीनं थेट पोलीस आंदोलकांना ताब्यात घेऊन ज्या गाडीतून जात होते ती गाडीच रोखली. या मुलीचा फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. तिनं आपली भूमिका सुद्धा माध्यमांसमोर मांडली आहे. जेनझींचं हे आंदोलन वेगळं का ठरतंय? आधी नेतृत्व करणारे 1-2 प्रमुख असायचे, नेते असायचे, त्यांना अटक केली, दबाव टाकला की आंदोलन संपायचे. कोणताही एक नेता मात्र या आंदोलनाला नाहीये. सगळेच समन्वयक आहेत. तंत्रज्ञान, पोस्टर, लाऊडस्पीकर, बॅनर, सोशल मीडिया, हिडन कॅमेरे, थेट लाईव्ह जाणं, पोलिसांचं धाक नसणं, लाठीचार्ज आणि अटकेची भीती, निडरपणा, कायद्याची जाणीव, हसत खेळत प्रतिकार, माहितीचा वेग आणि दुसऱ्या दिवशी सगळं वर्तमानपत्रात छापून येतं आणि काही सेकंदात व्हिडिओ व्हायरल होऊन ते जगभरात पोहोचतात. त्यामुळे या संपूर्ण घटनाक्रमावरून एक लक्षात येतंय की पोलीस यंत्रणा अजूनही 90च्या दशकातील स्टाईलमध्ये काम करताना अनेकदा दिसते. आंदोलक मात्र एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲप्सद्वारे अवघ्या 10 मिनिटात कुठेही हजारोच्या संख्येनं जमा होतात
आणि पोलिसांनी जिथं 1,000 लोक येतील असा अंदाज व्यक्त केलेला असतो तिथं 10,000 पोरं जमा होतात आणि ते नियंत्रणाच्या बाहेर जातात. आधी पोलिसांकडून अनेकदा गर्दीत बळाचा वापर सर्रास केला जायचा, आता तो होतो, पण पोलिसांच्या लाठीच्या समोर मुलं मोबाईलचं त्यांचं हत्यार उपसताना दिसत आहेत. त्यामुळे प्रत्येक फोन लाईव्ह टीव्ही चॅनल बनतोय. यामुळे पोलिसांना बळाचा वापर करताना 100 वेळा विचार करायला लागतोय. नव्या पिढीला अटकेची भीती दाखवून ते गप्प बसणार नाहीयेत, कारण त्यांच्याकडे अधिकार आणि हक्कांची जाणीव आहे. त्यामुळे हे समजून घेण्यात आता पोलीस यंत्रणा कमी पडताना दिसत आहेत का, असाही प्रश्न उपस्थित होतोय. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानं हे लक्षात येतंय की फक्त लाठ्या काठ्या आणि अश्रुधुरांच्या नळकांड्या वापरून या आंदोलकांवर नियंत्रण मिळवता येणार नाहीये. तंत्रज्ञानानं सुसज्ज असलेली, कायद्याची जाणीव असणारी आणि भीती नसलेली जेनझी पिढी हाताळण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाला जुन्या पद्धती बदलाव्या लागणार आहेत आणि एकूणच त्यांना कायदेशीर दृष्ट्याच तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. एकूणच आंदोलन करणं हा अधिकार आहे, पण जे कायदा हातात घेतील त्यांच्यावर मात्र कारवाई होणार हे निश्चित आहे. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या मार्गाला न जाता कायदेशीर पद्धतीनं हे आंदोलन करण्याची जबाबदारी सुद्धा या सगळ्या विद्यार्थ्यांवर, कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांवर असणार आहे. तुम्हाला या सगळ्या घटनांबद्दल, या आंदोलनाच्या बदललेल्या ट्रेंडबद्दल, जेनझीच्या या आक्रमकतेबद्दल नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.